नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. आज तुमच्यासाठी सरासरी वेग काढणे या नावाचं एक उदाहरण मी तुमच्यासमोर घेऊन आलोय. खरं तर हे प्रकरण नाही, हे सरासरीच्या प्रकरणामधलं एक उदाहरण आहे. पण बऱ्याच वेळा हे उदाहरण तुम्हाला विचारतात, तर मग हे उदाहरण सोडवायचं कसं हे आपल्याला बघायचंय. तर चला, तर तुमच्या सर्वांसाठी मी एक उदाहरण घेऊन आलोय. त्याच्या अगोदर मॅथ्स बाय तुपे सर आपला यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण गेले 1 महिन्यापासून आपणासमोर दररोज सकाळी 9 वाजता एक व्हिडिओ घेऊन येतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बरेच जण माझ्या संपर्कात आहात. बरेच जण मला फोन करून सांगताय की सर व्हिडिओ खूप छान होत आहेत, आम्हाला समजतंय. तर बरं झालं की माझा हेच उद्देश होता की तुमच्यापर्यंत मला यावं आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडावेत, जेणेकरून माझ्या ज्ञानाचा फायदा तुम्हाला होईल. तर जे सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी आहेत, जे घरी बसतायत पण स्पर्धा परीक्षा करायची इच्छा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा मी प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तर तुमच्या सर्वांसाठी अगदी बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या प्रकारची उदाहरणं मी यूट्यूबला पण घेतोय आणि थोड्या दिवसामध्ये आपल्या ॲप पण येणार आहे. या सर्वांचा फायदा तुम्हाला जसा होईल तसा त्या पद्धतीने मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर चला, तर मग आज तुमच्यासाठी सरासरी वेग या नावाचं प्रकरण तुमच्यासमोर घेऊन आलोय. या इकडे हे उदाहरण तुम्ही पाहिल्यानंतर असं वाटतंय की हे उदाहरण मी पाहिलंय कुठतरी, पण सोडवायचं कसं प्रश्न विचारलाय. सरासरी वेग काढा. आता नेमकी सरासरी म्हणजे काय रे? मला अगोदर सरासरी म्हणजे काय तुम्ही सांगायचं. या जरा पुढे आपण सरासरी म्हणजे नेमकं काय ते शिकूया. हा, मला एक सांगा, तुम्ही ना एका ठिकाणी 80 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललाय. कितीच्या वेगानं? 80च्या. आणि परत तिथून माघारी येताना तुम्ही 60 किलोमीटर प्रति तास वेगाने आलाय. म्हणजे तुमच्याकडे दोन वेग झाले का नाही रे? जाताना एक वेग आणि येताना एक वेग. म्हणजे टप्प तर दोन झाले का नाही? जायचा एक टप्पा, यायचा एक टप्पा. टप्पा दोन झाला, पण तुम्ही वेग कमी जास्त केलाय का नाही बघ बरं. जाताना 80 स्पीडने केला आणि येताना 60च्या स्पीडने आला. जाताना जरा काम जरा लय अर्जंट असेल ना, कुणाला तरी भेटायचं असेल त्यामुळे स्पीडमध्ये गेला आणि येताना भेटून आलाय त्यामुळे कमी स्पीड आहे तू जरा. म्हणजे जाताना स्पीड जास्त ठेवले, येताना स्पीड कमी ठेवले. तर तुला प्रश्न विचारलाय सरासरी वेग किती? सरासरी म्हणजे काय माहिती आहे का? त्या दोघांच्या मधला मध्यमत किती. आपण म्हणतो ना मला 10वीला 60% मार्क पडली, ती सगळ्या विषयाचा मधोमध आहे ना, 60%. मधोमध. सरासरी म्हणजे काय असतं? सगळ्यांच्या मधली संख्या. तसं तुमचा जायचा वेग वेगळा आहे आणि यायचा वेग वेगळा आहे. तर ह्या दोघांच्या मधला वेग काढायचा आहे, म्हणजे सरासरी वेग काढायचा आहे. तो कसा काढायचा आहे हेच आपल्याला बघायचंय. आता हे उदाहरण सोडवून सांगायच्या अगोदर तुला एक मी सांगतो गोष्ट, की हे उदाहरण कसं आहे माहिती आहे का? टप्प्यावर अवलंबून. टप्पा टप्पा किती आहे इथं बघा. जायचा एक टप्पा आणि यायचा एक टप्पा. आता खरं सांग बरं, जिथं गेला तिथूनच माघारी आला ना, म्हणजे जायचं पण अंतर आणि यायचं अंतर सेमच असेल ना, ह्यात काय फरक पडला असेल का? म्हणून समान टप्पा आहे का बघ बरं. जायचं आणि यायचं असं दोन टप्पं झालं. कधी कधी 3 टप्पे येणार आहेत, 4 टप्पे येणार आहेत. त्याच्यामुळे काय मी तो टप्प्यावर शिकणार आहे की टप्पा जर सेम असेल तर त्यांचा सरासरी वेग कसा काढायचा. चला, तर मग आता हे उदाहरण सोडवायचं कसं ते आपल्याला बघायचं. या सगळ्यांनी पुढे या आता. चला, सगळ्यांनी पुढे बघा. मला एक सांगा आता, बघा काय म्हटले. एक गाडी पुणे ते मुंबई, म्हणजे पुण्यावरून मुंबईला चालली आहे. बघा कितीच्या स्पीडने चालली आहे? 20 किलोमीटर प्रति तास. बघा 20च्या वेगाने चालली आहे, 20च्या वेगाने. 20 वेग आहे तिचा. आणि मुंबई ते पुणे हे परतीचं अंतर, म्हणजे कसं माघारी यायचं. माघारी येताना वेग किती ठेवलाय? 30 ठेवला वेग, 30 माघारी येताना. म्हणजे वेग दोन झाले का नाही? जायचा एक आणि यायचा एक. तर प्रश्न काय विचारलाय? त्या गाडीचा सरासरी वेग किती? आला का प्रश्न? सरासरी वेग म्हणजे दोघांचा मधोमध. मगाशी तुला सांगितलंय मी, टप्पा फक्त बघायचा सेम आहे का. इथं अंतराची गरजच नाही तुला. सरासरी वेग काढताना एक टप्पा आणि यायचा एक टप्पा झाला का, दोन टप्प. हे उदाहरण सोडवायचं कसं माहितीये का? टप्प दोन आहे इथं म्हणून दोन घ्यायचा. बघा मी काय म्हणतोय, टप्प दोन आहे इथं म्हणून दोन घ्यायचा. जर टप्प तीन आले का नाही, तीन घ्यायचा आहे बरं का. चार आलं तर चार घ्यायचा आहे बरं का. बघा आता, टप्प दोन म्हणून दोन घ्यायचा आणि जायचा वेग आणि यायचा वेग असं दोन्ही वेग आपल्याला माहिती आहेत ना, ते दोन्ही वेग आपण घ्यायचा आणि त्यांचा गुणाकार करायचा. सांग, जायचा वेग 20, यायचा वेग 30.
आलं का? आणि याला कशाने भागायचं? दोघांची बेरीज ना, जायचा आणि यायचा वेग, दोघांची बेरीज. कारण दोघांची सरासरी काढायची ना, पण दोघांची बेरीज करायची. कर भर दोघांची बेरीज, 20 आणि 30 ची बेरीज. ह्याला नाही बरं का पकडायचा. 20 आणि 30 ची बेरीज किती आली? 50. चालेल, संपलं. आलं उत्तर तुला. बघ बघ बरं किती आलं. शून्याला शून्य गेला, 5 एके 5, 5 चोक 20. बघ बरं काय काय उरलं. 2 चोक 8 आणि 8 त्रिक काय? 8 त्रिक 24. बघ, 24 किलोमीटर प्रति तास हा वेग आहे का तुझा? बघ बरं ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर असेल. सरासरी वेग काढायचा असा. तर अजून एकदा सांगतो जरा तुला मी. सरासरी वेग काढायचा आहे म्हणजे मधला वेग काढायचा आहे. उदाहरण कसं असते? जाताना एक वेग, येताना एक वेग, असं टप्प 2 आहेत. मी तुला 3 टप्प्याचं घेणार आहे आता, 4 टप्प्याचं घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघ. मग सांगा आता. जाताना 20 चा वेग आणि येताना 30 चा वेग आहे का नाही? 2 टप्प. म्हणून 2 मी घे गुणुले तर दोन्ही गुणाकार. पहिला वेग 20, दुसरा वेग 30 आणि खाली या दोघांची बाळा बेरीज करायची. मग सांग बरं 30 आणि 20 किती? 50. माहिती आहे तुला? चल सांग. शून्याला शून्य गेला, 5 एक 5 चोक 2 चोक 8 आणि 8 त्रिक काय? 24. बघ बर तुझा सरासरी वेग किती आला? दोघांच्या मधला वेग 24. ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर असेल. संपलं बघा. ये पुढे आता अजून एक बघू. बघा आता, कोल्हापूर ते गोंदिया 840 किलोमीटर अंतर आहे आणि त्या गाडीचं नाव काय? महाराष्ट्र एक्सप्रेस आगगाडी आहे. मग 840 किलोमीटर अंतर जायचं या. तर बघा मागाशी तुला मी काय म्हणले, अंतराची गरजच इथं पडत नाही. कधी सरासरी जर वेग काढायचा असेल तर अंतराची गरजच नाही. का गरज नाही माहिती आहे का? मला फक्त कळलं काय पाहिजे, टप्पा सेम आहे का? जायचा आणि यायचा बरोबर 2 टप्पा आहेत का? जाताना 60च्या वेगाने जाती जाताना आणि येताना 90च्या वेगाने जाते. मला खरं सांग बरं, आता गाडी कोल्हापूरनं गोंदियाला गेली आणि माघारी येताना गोंदियावरनं काय दुसरीकडे येईल का? कुठनं? उत्तर प्रदेशमध्ये येईल का? त्याच मार्गाने येणार ना. म्हणजे जायचा एक टप्पा आणि यायचा एक टप्पा आहे. मग तुला या अंतराची गरज काय आहे? पकडून टाकला मी. गरजच नाही त्याची तुला, विनाकारण तुला फसवायसाठी दिले. आपला नियम सोडायचा नाही. 2 टप्प म्हणून 2 गुणुले जायचं आणि यायचं. बघ दरवाजा ढक्कल ओढ अंगाव कसा कसा 60 आणि एक बाळा 90 आहे आणि खाली सरासरी दोघांची सरासरी म्हणून बाळा दोघांची बेरीज करायची. 9 आणि 6 किती? 15 म्हणजे 150. 90 आणि 6 सोडव. आलं तर उत्तर. शून्याला शून्य गेला, 15 एक 15, 15 सख 90 कर गुणाकार. बेसख 12 12 बेसख 12 आणि 12 सख 72. बघ बर 72 ऑप्शन आहे का? ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 दिसतोय का तुला? थोडस थांब वर घेतो. ऑप्शन नंबर 4 कितीचा आहे? 72चा आहे. तुला दाखवतो जरा थांबा. बघ आहे का? ऑप्शन नंबर 4 तर उत्तर असेल. तरी पण बघा अजून एकदा बघा. हे 840 अंतर आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस आहे. जाऊ दे असू दे. जाताना 60 आणि येताना 90. मी काय म्हणले? टप्पा 2 आहे का? बघ जायचा नाही यायचा म्हणून 2 घेतला. दोघाचा गुणाकार केला 60 आणि 90चा. कोणाचा? 60 आणि 90चा. आणि त्या दोघाची बेरीज झाली 150 आहे ना? 150. अहो भाग शून्याला शून्य गेला, 15 एक 15 सख 90 बेसख 12 12 सख 72. संपलं. बघू उत्तर. ऑप्शन नंबर 4 हे तुझं उत्तर असेल. समजतंय ना? अजून एक घेऊ आता जरा. बघ तुला पटतंय का? बघा आता. आता जरा तुला वेगळं उदाहरण वाटणार आहे जरा. हे बघ आता. तुम्हाला वाटतं उदाहरण लय अवघड आहे आता हे. बघा कसं आहे. एक व्यक्ती त्याच्या प्रवासातलं अंतर 3 समान टप्प्यात. खरं सांगा. समजा एका पोराला पुण्यावरनं मुंबईला जायचंय. बघा मी काय म्हणतोय, पुण्यावरनं मुंबईला जायचंय. पण हा पोरगा बघ ना आता जाऊन माघार नाही येत बरं का, नुसतंच चाललाय. त्यांनी काय केलं माहितीये का?
जाताना तो थांबत थांबत चाललाय. कधी नाश्ता करायला, कधी चहा प्यायला, कधी जेवायला, असं करत तो थांबत चाललाय. मग त्यांनी सुरुवात केली पुण्यापासून. ठीक आहे, इथं पुण्यापासून सुरुवात केली आणि थोडं अंतर गेला की म्हणला चला आपण चहा पिऊया आता. एक टप्पा घेतला त्यांनी कशाला, चहा प्यायला. पण त्यांनी काय ठरवलं माहितीये का, जितकं अंतर आता गेलोय का नाही, तेवढंच अंतर गेल्यावरती नाश्ता करायचा आहे. तेवढंच अंतर गेल्यावरती. बघा मी काय म्हणतोय, म्हणजे हे जितकं किलोमीटर गेलाय तितकंच हे गेलाय आणि मग थांबलाय. अजून असं ठरलंय आता डायरेक्ट तिथं पोचल्यावर जेवण करायचं. आणि ते अंतर किती आहे, ह्या दोघांनी एवढंच आहे आणि इथं गेल्यावर तो जेवण करतोय. मला सांग बरं, जाताना त्यांनी काय केलंय, 2-3 टप्प्यावर थांबत गेलाय ना तो. आणि थांबत गेलाय पण कसं थांबलाय, मनाला वाटेल तेव्हा नाही थांबलेला, तेवढ्या अंतरावर थांबलाय. इथून जेवढं अंतर आहे त्याच अंतरावर थांबला आणि परत त्या अंतरावर थांबला. मला तुला म्हणायचंय काय सांग बर, हे अंतर हे अंतर सेम आहे का नाही रे, हे पण अंतर काय रे, सेम आहे का नाही रे. म्हणून मी तुला म्हणलं होतं टप्प महत्वाचा आहे. मग सांग बर ह्याने किती टप्पा केला त्या, 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा आणि मग गेला तिथे पोहोचलाय. कळलं का, म्हणजे टप्पा टप्पा 3 आहेत पण तिन्ही टप्पा कसा येतं, समान आहेत. अशा वेळी हाच प्रकार वापरायचा मी जो शिकवलाय तो. बघ कसा आता, टप्प सेम आहेत का बघ बर. प्रवासातील अंतर 3 समान टप्प्यात पहिल्यांदा 40च्या स्पीडने गेला, एक टप्पा संपला. परत 30च्या स्पीडने गेला, दुसरा टप्पा संपला. परत 15च्या स्पीडने गेला. गेला का 3 टप्प्यात. आणि त्यांनी सांगितलंय समान टप्पा आहेत म्हणून, तर सरासरी वेग काढा. म्हटलंय तुला मी, सरासरी वेग काढताना टप्प बघायचं. मग किती टप्पा आहेत सांग बर, 3. म्हणून मी 3 लिहिला. ऐका आता, आता फसू नको बरं का. तुम्हाला हे उदाहरण मगाशी मी कसं शिकवलंय, तिघांचा गुणाकार आणि नंतर त्यानंतर त्या तिघांची काय होती बेरीज. पण जरा हे उदाहरण अवघड जाईल बरं का तसं गेला तर. तुम्ही एक लक्षात ठेवा, आता पाण्याची टाकी, मजूर, याच्यामध्ये असे उदाहरण असतात बघा. त्या प्रकरणामध्ये त्यात तुम्हाला हे उदाहरण लसावी काढून सोडवायचे असते. ते बघा कशी लसावी काढून. आता मी पाण्याच्या टाकीचं उदाहरण तुम्हाला शिकवलंय बघा, तिथं व्हिडिओ जाऊन बघा, त्यात तुम्हाला मी लसावी काढायला शिकवलाय. कधी लसावी कधी काढतात, 3 जण आल्यावर, 3 जण आल्यावर, 4 जण आल्यावर त्यावेळेस लसावी काढतात. मग काय असतं माहितीये का, इकडे बघ, त्यांनी तुम्हाला 40 दिलाय, 30 दिलाय आणि 15 दिलाय. हे त्यांनी तुम्हाला दिलं ते वेग, आपण त्या तिघांचा लसावी काढायचा. म्हणजे तिघांच्या पाड्यात कोण आहे सांग बर, 40च्या पाड्यात, 30च्या पाड्यात. मला ते कळलंय बाबा, तुला कळलंय का बघ, 120 आहे. बरोबर आहे, 120 आहे. बघ मी 120 लिहिला. त्याला भागिले काय माहितीये का, ह्या प्रत्येकाचा पाडा म्हणायचा. म्हण बर 40चा पाडा, 40च्या पाड्यात 120 किती वेंदा आहे, तिसऱ्यांदा आहे का, 3 लिहिला बघ. अधिक म्हण या 30चा पाडा, 30 चोक 120 अधिक म्हण 15चा पाडा, 15 28 असे. संपलं उत्तर बघ तुला. आता भाग लावला की तुला उत्तर आलं. अगोदर बेरीज कर यांची, 3 आणि 120चा 7 आणि कर बेरीज. 3 आणि 4 7 आणि 8 15, 15 1 15, 15 28 असे आणि 3 8 काय 24. संपलं उत्तर. वेग आपला 24 आला. बघ बरं आहे का, ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर असेल. संपलं. अवघड काय वाटलं माहितीये का तुला, हे सांगतो की तुला, फक्त लसावी अवघड वाटतोय. पण काय अवघड होतं लसावी म्हणजे काय माहितीये बाळा, तिघांच्या चौघांच्या पाड्यात कोण येतं त्याला म्हणतात लसावी. साधी सोपी व्याख्या, तिघांच्या चौघांच्या पाड्यात. मग तूच सांग मला आता, परत एकदा मी बघणार आहे. 3 समान टप्प, समान टप्पा आलं म्हणजे 3 जण आले की लसावी, 4 जण आले की लसावी. सांग आता कोण कोण आहे इथं, 40 आहे, 30 आहे आणि 15 आहे. तूच सांग या तिघांच्या पाड्यात कोण आहे, 120 आहे. 3 टप्प म्हणून 3, तिघांच्या पाड्यातला लसावी 120 म्हणा पाडा. 40च्या पाड्यात 120 किती वेंदा आहे, 4 त्रिक 12 ना, म्हणून 3. मग 30चा पाडा, 3 चोक 12 म्हणून 4. मग 15चा पाडा, 15 28 असे. संपलं.
खालच्यांची बेरीज करा. खालच्यांची बेरीज किती आली? 15. 15 की 15, 15 28 600 आणि 8 त्रिक काय रे बाळा? 24. संपलं. याला म्हणायचं त्या 3 टप्प्यांचा सरासरी वेग. तिघांच्या मधला वेग किती आला? तर 24 आला. कळलं का? लसावी कधी काढतात? तिघ जण आले, चौघ जण आले. दोघं आले नाहीत काढत. दोघं आले आपण मागाशी बघितलंय की. अजून एक बघू उदाहरण. बघा आता एका व्यक्तीनं काय केलं बघा आता. एका व्यक्तीनं 60 किलोमीटर अंतर त्याला जायचं या, म्हणजे 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. इकडे बघा. हा हा टोटल प्रवास किती आहे? 60 किलोमीटरचा प्रवास आहे. अंतर बरं का 60 किलोमीटर जायचंय त्याला. ती कसं गेला माहितीये का? गाडी स्टार्ट केली आणि लगेच पोहोचलाय असं नाही. कसं? पहिलं 20 किलोमीटर अंतर, म्हणजे ऐक, त्यांनी काय केलं माहितीये का? टप्पा केला एक. ओके, या टप्प्यामध्ये गाडीचं स्पीड किती ठेवलं माहितीये का? स्पीड दिलंय 10 किलोमीटर प्रति तास. हा काय ठेवलाय? 10. वेग ठेवलाय वेग. हे काय दिलंय? अंतर. किती? ओके, अंतर आहे किती? 20 किलोमीटरचं. परत अजून काय केलं माहितीये का? परत अजून 20 किलोमीटर गेला. 20च गेला बरं का, 20 किलोमीटर. पण तिथं वेग मात्र त्यांनी काय केला बघ बरं. पुढचं 20 किलोमीटर अंतर 12च्या स्पीडने गेला, म्हणजे वेग त्यांनी 12 ठेवला. कळतंय का बघ? आता मला सांग, अजून राहिले किती अंतर आता 60 पैकी? अजून 20 राहिले ना. हे 20 अंतर जायला स्पीड किती ठेवलं बघ बरं त्यांनी? 15चं स्पीड ठेवलं. 15चं. तुला त्यांनी फसवल्या. त्यांनी तुला असं नाही म्हणलेलं की त्याने 3 समान टप्प्यात प्रवास केलाय. तुला कळलं पाहिजे की रे बाळा. पहिला टप्पा कितीचा? 20 किलोमीटरचा. त्याच्या पुढचा टप्पा परत 20 किलोमीटरचा आणि अजून 20 किलोमीटरचा. कळलं का? मग टप्प किती केलं त्यांनी? 3 टप्प. मग 3 टप्प केलं तर त्यांचा काय काढा? सरासरी वेग काढा. चला आता सोडवायचं कसं ते बघ. मागाचंच उदाहरण आहे. त्यांनी फक्त तुला फसवले. लय अंक दिले आता याच्यात. अंकाकडे नाही जायचं आपण, वेगाकडे जायचं. सांग, पहिला अंतर जायला किती वेग लागला? 10. दुसरा अंतर जायला वेग किती लागला? 12. आणि तिसरा अंतर जायला वेग किती लागला? 15. आपण याच्यावर काम करायचं. ते 20 त्याच्यावर काम नाही करायचं. त्याच्यावर फक्त बाळा एवढं समजून घ्यायचं की मला बाबा टप्पा दिलाय. किती टप्पा येतं? 3. बघ, म्हणून 3 घेतला. मन आता लसावी. सांग, तिघांच्या पाड्यात कोण आहे रे? 60. बरोबर आहे की 60. मन पाडा आता. 60 येण्यासाठी 10 सख 60, 12 12 पंचे 60 आणि 15 चोक 60. सोडव. 3 आणि 60 तसाच. कर बेरीज. 6 4 10 5 15. 15 1 15 चोक आणि 4 त्रिक काय? 12. बघ बरं बाळा, उत्तर आहे का? ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 हे तुझं उत्तर असेल. 12 किलोमीटर. संपलं. काय वाटलं सांग बरं? टप्पा 3 आहेत, आपण समजून घेतलं. हे आता शेवटचं एक उदाहरण असं की जर तुला मी 4 टप्पा दिला तर. बघ बरं, आता शेवटचं एक उदाहरण. मला खरं सांगा आता. एक चौरसाकृती अंतर आहे. इकडे बघ. चौरस म्हणजे काय रे? चौरस ज्याच्या चारही बाजू समान असतात त्याला चौरस आपण म्हणतो का नाही? म्हणतो का नाही चौरस? बघ आता, एक चौरस आहे. त्या चौरसाची पहिली बाजू 200 किलोमीटर वेगाने. ऐका, एक विमान आहे बरं का, विमान. विमान हवेमध्ये, आकाशात. आकाशामध्ये विमान असे फिरत या, माहिती आहे ना? ती प्रजासत्ताक दिनाला वगैरे संचलन चालू असतं वरती विमानांचं, माहिती आहे ना? ते विमान वरती काय करते ते माहिती आहे का? अशी त्यांचा प्रवास चालू आहे. कसा? चौरसाच्या आकारात. एक चौरसाची बाजू जाताना वेग 200 ठेवलाय. दुसऱ्या बाजूला जाताना वेग किती केलाय? 400 केला वेग. स्पीड आहे बरं का 400चं स्पीड. तिसऱ्या बाजूला जाताना काय? 600चं स्पीड ठेवलं. आणि चौथ्या बाजूला जाताना 800चं स्पीड ठेवलं. म्हणजे त्याने स्पीड कमी जास्त केलंय का नाही रे? वेग. पण अंतर किती असेल सांग?
अंतर सेमच आहे ना, कारण चौरस जर असेल तर मला सांग, चौरस म्हणजे चारी बाजू काय समान. चारी बाजू समान याचा अर्थ त्यांनी किती टप्प्यावर प्रवास केलाय? 4 टप्प्यावर ना, कारण चारी बाजू समान ना, म्हणजे 4 टप्प्यावर प्रवास केलाय. मग कळलं का आता? 4 घ्यावा लागणार. जसं 3 टप्पा असतील तेव्हा 3, तर 4 असतील तेव्हा 4. चल आता सोडवायचं कसं ते आपण बघूया. सांगा कोण कोण आहे? पहिला 200 वेग, परत 400 वेग, परत 600 आणि परत 800. मी साईडला लिहून घेतला आणि यांचा मला लसावी काढायचा आहे. मी अगोदर 4 लिहिला. 4 का लिहितात माहितीये? चौरस आहे आणि 4 टप्प्यावर प्रवास केलाय. गुणुले. मग सांगा आता सगळ्यांचा लसावी किती? आता एक काम कर, लसावी काढताना शून्य बाजूला काढून ठेव. प्रत्येका 2-2 शून्य आहेत का नाही? मग प्रत्येकाचे 2 शून्य विसरून जा आणि फक्त अंकांचा पाडा म्हण. या अंकांच्या पाड्यात कोण आहे सांगा बरं? सगळ्या अंकांच्या पाड्यामध्ये कोण आहे सांगा मला? 2च्या 4च्या 6च्या 8च्या पाड्यात आहे का रे? 24. 2च्या 4च्या 6च्या 8च्या पाड्यात आहे का नाही? मग मला एक सांगा आता काय करणार सांग? 24 लसावी आला म्हण, बेचा पाडा म्हण. बेच्या पाड्यात 24 आहे की? 12 दुने 12 अधिक म्हण 4चा पाडा. 4च्या पाड्यात 24 आहे की? 4 सख 24 म्हण. 6चा पाडा. 6 चोक असतात म्हण. 8चा पाडा. 8 त्रिक 24. कळलं का बघ? 4 कुठून आणला? 4 टप्प म्हणून. 24 कुठून आणला? या सगळ्यांचा लसावी 2च्या 4च्या 6च्या 8च्या पाड्यातला. हे खालचं कुठून आणलं तर माहिती आहे आपण त्यांचा पाडा म्हणतो आणि आधी घेतात कारण सरासरी काढायची म्हणून. पण एवढं केलं की चुकणार आहे. आपण 2 शून्य सोयीसाठी बाजूला काढून ठेवलं होतं ना, घ्यावं लागतील का नाही? त्यामुळे ते 2 शून्य परत याच्यावर मांडायचे. संपलं उत्तर आलं तुला. कर बेरीज चल. 4 गुणिले 2400 भागिले करा बेरीज. 12 आणि 6 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25. म्हणा आता 25चा पाडा. बघ मी 25चा पाडा म्हणतोय. 25 1 आता 25 9 बर का? 25 9 225. 240 मधनं 225 गेले किती रे? 15. आणि मग त्याच्या हा शून्य टाकला पण 25चा पाडा. 25 सख 150. सांगा आता 4 आणि 96 एवढे दोघच उरले का नाही रे? मग 96ला जर 4 ने गुणलं का नाही तर उत्तर येणार आहे 384. संपलं. याला म्हणतात सरासरी वेग काढणे. बघ बरं उत्तर आहे का? ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल. उदाहरण वाटतंय का नाही चॅलेंजिंग? जरा अवघड वाटलं का नाही ऐकायला जरा? पण काहीच अवघड नाही, फक्त कन्सेप्ट महत्वाचे आहे. आता तोंडी सांगतो तरी पण 4 का घेतला? चौरस आहे ना, त्याच्या भोवती विमान फिरतं ना चौरसा भोवती, म्हणजे 4 टप्प. 2400 कुठून आणला? तर मी या अंकांचा लसावी काढला 24 आणि परत 2 शून्य दिले बरं का मी. नंतर हे खालचं माहिती आहे का आपल्याला? त्यांचं पाड म्हणायचं आणि भाग लावून उत्तर आणले. संपलं. तर बाळा याला म्हणायचंय सरासरी वेग काढणे. मी तुम्हाला सरासरी वेग काढण्यामधले 4ही प्रकार शिकवले त्या. 2चा टप्पा असेल, 3चा टप्पा असेल, 4चा टप्पा असेल किंवा टप्प दिलं नाही तर पण आपण माहिती करून घेतल्या त्या. तर असे उदाहरण आहे. हे उदाहरण कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. मॅथ्स बाय तुपे सर बाळांनो, आपला युट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर दररोज येतोय. बऱ्याच जणांना व्हिडिओ आवडत आहेत. मला काय अडचण असेल तर पर्टिक्युलर प्रत्येकाने मला फोन करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात ते. मी प्रत्येकाचा फोन उचलतोय आणि प्रत्येकाशी बोलतोय. त्यामुळे बाळांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. उद्या परत नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. असंच संपर्क ठेवा, संपर्कामध्ये राहावा. आपण नक्की तुमच्यासाठी चांगलं येण्याचा प्रयत्न करूया. आजच्या पुरते एवढंच. धन्यवाद.